वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. आज एक छोटासा व्हिडिओ मी शेअर करतोय की ट्रेडिंग करताना किंवा ट्रेड घेताना व्हॉट एव्हर मे बी युअर टाइमलाईन, की तुम्ही इंट्राडे आहात, तुम्ही स्विंग ट्रेडर आहात, तुम्ही इन्व्हेस्टर आहात, ट्रेड घेताना काय गोष्टी बघितल्या पाहिजेत. फार कमी लोक या मुद्द्याकडे लक्ष देतात. आणखीन रॅन्डमली इम्पल्स म्हणतात तसं ट्रेडिंग करतात, की टिप्स घेतात किंवा जरी त्यांनी शिकलेलं टेक्निकल अनालिसिस असलं तरी भावनेच्या भरात खूप ट्रेडिंग होतं, की पटकन काही गोष्टी जे लिस्ट हवी सतत आपल्या बरोबर, ती लिस्ट कुठली हवी, तर ते बेसिक ते आपण आज डिस्कस करणार आहोत. थिंग्स नीड टू बी कन्सिडर बिफोर टेकिंग ट्रेड. ठीक आहे, की तुम्हाला ट्रेड घेण्याच्या आधी कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत किंवा ज्या आवश्यक आहेत त्या आवश्यक आहेत. त्या जर गोष्टी बघितल्या नाहीत तर तुम्ही ट्रेड घेऊ नये खरं तर. ठीक आहे, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत बेसिकली. सगळ्यात पहिले वॉच लिस्ट. ओके, वॉच लिस्ट म्हणजे काय बेसिकली. वॉच लिस्ट म्हणजे यू नीड टू बी यू हॅव टू क्रिएट युअर ओन वॉच लिस्ट ऑन द बेसिस ऑफ फंडामेंटल्स. ठीक आहे, इथे टेक्निकल जरी तुम्ही शिकलेला असाल तरी तुम्ही फंडामेंटल्स वर तुम्ही काही तुमची वॉचलिस्ट स्वतःची एक स्पेसिफिकली तयार केली पाहिजे, की ज्या कंपन्या फंडामेंटली खूप चांगल्या आहेत. म्हणजे काय होतंय, तुम्ही स्टॉप लॉस आधीच लावताय. एका तऱ्हेने तुम्ही घाणेरड्या कंपन्या बाजूला करून तुम्ही चांगल्या कंपन्यांची एक वॉचलिस्ट करताय. म्हणजे तुम्ही एक मुळात मुद्दा तिथे एक कंपनी बंद पडायचा जी भीती आहे, फिअर आहे, की फालतू ज्या कंपन्यांचे बिझनेस आहेत किंवा फालतू अर्निंग्स आहे, फालतू मॅनेजमेंट आहेत, फालतू प्रमोटर्स आहेत, अशा ज्या कंपन्या आहेत की प्रमोटरनी प्लेज केल्यात बरेचसे, अशा काही कंपन्या आहेत. कारण की अशा कंपन्या वगळून तुम्ही ज्या फक्त निवडक कंपन्या करताय तिथे तुम्ही स्वतःला आधी सेफ करताय. म्हणजे तुम्ही काय करताय की अख्ख्या 5,000 शेअर्सच्या मार्केटमधून तुम्ही फक्त जवळजवळ 200 शेअर असे निवडलेत की ज्या कंपन्या जबरदस्त काम करतात. म्हणजे तुमचा पहिला स्टॉप लॉस इथेच लागला, की तुम्ही घाणेरड्या कंपन्या बाजूला गेल्यात त्यातून. ठीक आहे, तर वॉचलिस्ट मध्ये काम करताना कुठल्या कंपन्या निवडायला हव्यात त्याचे काही बेसिक पॅरामीटर्स आहेत. फंडामेंटली तुम्ही अजून डीप जाऊ शकता. जर तुमचा कोणी फंडामेंटल अनालिस्ट असेल किंवा तुमचा जो फिनान्स मॅनेजर असेल तुम्ही त्याला विचारू शकता. किंवा जर बेसिक जर मी फंडामेंटल लावलं तर मी काही एक पॅरामीटर इथे सेट करतो जनरली, की ROC नावाची एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आरओसी. आरओसी म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. त्या कंपनीचे रिटर्न्स किती आहेत त्यांनी लावलेल्या कॅपिटलवर. ओके, साधारण ते 25% वर पाहिजेत. हा पहिला पॅरामीटर झाला. स्क्रीनर.com वर जाऊन तुम्ही हे पॅरामीटर सेट करून तुमची वॉचलिस्ट तयार करू शकता. ठीक आहे, तर म्हणजे बेसिक 25% वर रिटर्न हवेत. सेकंड थिंग काय, प्रमोटर होल्डिंग. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, प्रमोटर होल्डिंग. प्रमोटर होल्डिंग हे नेहमी 55% जास्त हवं कंपनीमध्ये. जर प्रमोटर होल्डिंग 30-40%, 20% असेल याचा अर्थ प्रमोटरना स्वतःच्या कंपनीवर भरोसा नाहीये. बरोबर आहे, म्हणजे त्यांच्याकडे एकूण मार्केट कॅपिटल पेक्षा म्हणजे कॅपिटलच्या जवळजवळ 55% शेअर जरी प्रमोटर्सकडे हवेत, उरलेले मार्केटमध्ये हवेत, किंवा 60-65%, 70% असेल तर वेल अँड गुड. अशा कंपन्या खूप सेफ असतात ट्रेड करायला. ठीक आहे, थर्ड पॅरामीटर झाला प्लेजिंग. ठीक आहे, प्लेजिंग मध्ये काय होतं, प्रमोटरनी स्वतःचेच शेअर गहाण टाकलेले आहेत, प्लेज केलेत. बरोबर आहे, हे पर्सेंट 0 हवं. एकही शेअर प्लेजिंगला गेलेला नाही पाहिजे. म्हणजे ROC झालं, प्रमोटर होल्डिंग झालं. सेकंड थिंग येतोय त्याचा की पीई रेशो. आता पीई रेशो मध्ये फार कन्फ्युजिंग असतं. बँकिंगचा पीई वेगळा असतो, सेक्टर वाईज पीई पण बदलतो. त्यामुळे पीई रेशोवर जास्त लक्ष द्यायचं नाहीये, कारण की बरेच लोक फक्त पीई रेशो सर महाग आहे स्वस्त आहे त्याच्यावरून ठरत नाही बेसिकली. ठीक आहे, पी रेशो बघू नका. पी रेशो पेक्षा काय बघता येईल तुम्हाला, की करंट मार्केट प्राइस. ठीक आहे, करंट मार्केट प्राइस आणि बुक व्हॅल्यू काय आहे त्याची. आणि त्याच्यानंतर येतो अर्निंग पर शेअर, EPS. या 3 गोष्टी पण थोड्याशा बघितल्या पाहिजेत. आता EPS, बुक व्हॅल्यू, करंट मार्केट प्राइस ह्याचा काय संबंध आहे. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल मागे आम्ही डिस्कस केलेलं होतं का लास्ट रूम मध्ये, की इन्शुरन्स सेक्टर समजा घेतलं. इन्शुरन्स सेक्टर मधले समजा मला चूज करायचं झालंय कुठला शेअर फॉर माय वॉचलिस्ट, तर तिथे इन्शुरन्स सेक्टर मध्ये तो HDFC लाईफ, बरोबर आहे, SBI लाईफ, ICICI जनरल इन्शुरन्स. त्याच्यानंतर येतात गव्हर्नमेंटच्या कंपन्या, NICL, बरोबर आहे, जनरल इन्शुरन्स कंपनी, GICL, बरोबर, अशा काही कंपन्या आहेत. तर आता आपण जर बघितलं त्याच्यामध्ये, तर इथे मी ओपन करतो स्क्रीनर.com. ठीक आहे, स्क्रीनर.com वर मी जातो HDFC लाईफ मध्ये.
HDFC लाईफ जन लाईफ इन्शुरन्स कंपनी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय बघता येईल की बुक व्हॅल्यू फक्त 42 रुपये, पण करंट प्राइस इज 665, विच इज व्हेरी हाय. म्हणजे हा शेअर त्याच्या बुक व्हॅल्यू पासून खूप हाय ट्रेड करतोय. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे की इथे सेल्स ग्रोथ 30% दाखवतोय, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे येतोय? अर्निंग पर शेअर. हे बघणं गरजेचं आहे. अर्निंग पर शेअर फक्त 6%च्या आसपास आहे, आणि बुक व्हॅल्यू ही 42 आहे, आणि करंट प्राइस ही 600. बरोबर आहे. म्हणजे 1%च्या आसपास जेमतेम रिटर्न देतोय. त्याच्या व्हॅल्यू जी आहे करंट प्राइसच्या फक्त 1% अर्निंग पर शेअर आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. आता मी इथे दुसरी जर कंपॅरिझनला मी दुसरी कंपनी बोलतो, NISL. ओके, आता NISL मध्ये लुक ॲट बुक प्राइस, बुक व्हॅल्यू आणि करंट प्राइस. सो करंटली ही कंपनी या करंट बुक व्हॅल्यूच्या जवळ ट्रेड करते, विच इज अ गुड थिंग. आणि इथे EPS इफ यू सी, इट्स अ 9 रुपीज. 158च्या शेअरला 9 रुपये EPS आहे, विच इज अ रिअली गुड थिंग. करेक्ट. म्हणजे किती झाले? ऑलमोस्ट 8%च्या आसपास झाला अर्निंग पर शेअर. तर EPS आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राइस याचा रिलेशन मध्ये तुम्हाला चूज करायचं असतं कुठली कंपनी चांगली आहे बेसिकली. ठीक आहे. हा एक बेसिक पॅरामीटर झाला. ठीक आहे. आपण बघितलं. सेकंड थिंग, मार्केट कॅपिटल. अजून एक इथे पॅरामीटर लावेन की मार्केट कॅपिटल साधारण 5,000 करोडपेक्षा जास्त हवं तुमचं कंपनीचं. अशा कंपन्यांमध्येच तुम्हाला ट्रेड करायचं. ठीक आहे. तर पहिले झालं ROC आपण बघितला. सेकंड थिंग आपण बघितली की प्रमोटर होल्डिंग. इथे आणि लुक ॲट दिस, 85% प्रमोटर होल्डिंग आहे NISL मध्ये. ठीक आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. HDFC लाईफ मध्ये फक्त 53% आहे, म्हणजे 55%च्याही खाली आपला पॅरामीटर. त्यामुळे HDFC लाईफ माझ्या स्कॅनर मध्ये येत नाहीये. ROC इथे 17% आहे, आणि इथे 8%. ROC इथे कमी आहे दोघांमध्ये, कारण इन्शुरन्स सेक्टर आहे. मी म्हटलं तर सेक्टर वाईज तुमचे ROC बदलणार. पण जर कंपनीची स्टेबिलिटी बघितली तर NISL मला जास्त चांगली वाटते. जर मी खाली येऊन बघितलं तर सेल्स मला ऑब्झर्व करायचं की सेल्स वाढतोय, इन्क्रीजिंग आहे, कंटिन्यूस. प्रत्येक इथे दुसरी आपण एखादी वेबसाईट बघूया, ITC बघूया, सगळ्यांचा लाडका. ठीक आहे. जर सेल्स फिगर बघितल्या तर सेल्स फिगर वाढतायत. इथे खाली 2010 सालचा सेल्स बघितला आणि आत्ताचा सेल्स बघितला तर बराच फरक आहे सेल्समध्ये. ठीक आहे. तर सेल्स ह्यांचा जास्त पाहिजे. डेप्थ फ्री कंपनी पाहिजे. ऑलमोस्ट डेप्थ फ्री कंपनी पाहिजे. कंपनीवर कुठल्याही प्रकारचं लोन नाही पाहिजे. जर इथे मी बघितलं तर फार काही बॉरोइंग यांच्यावर नाही आहेत. म्हणजे जे रिझर्व्ह बघितले, 59,000 करोडचे रिझर्व्ह पुढे 271 करोडचं बॉरोइंग म्हणजे इज नथिंग. बरोबर. सो दिस इज अ झिरो डेप्थ कंपनी आहे. पर हे जे काही बॉरोइंग असेल त्याचे फिक्स, त्याच्यासमोर फिक्स असेट जर बघितल्या तर त्या पण भयंकर आहेत. 23,000 करोडच्या तर फिक्स असेट आहेत यांच्याकडे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला बघाव्या लागतात, की फंडामेंटल एक बेसिक आयडिया करून त्याच्यावरून तुमची वॉचलिस्ट क्रिएट होते, की जी असते साधारण 200 कंपन्यांची. तुम्हाला 200 कंपन्या निवडायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं मार्केट स्ट्रक्चर. ओके. मार्केट स्ट्रक्चर मध्ये काय येतं की मार्केट कुठल्या फेज मध्ये आता. तुम्ही स्विंग ट्रेडर असाल, तुम्ही इन्व्हेस्टर असाल, तुम्हाला मार्केटचा ओव्हरऑल व्ह्यू माहिती हवा, की मार्केटमध्ये सध्या काय सुरू आहे. मार्केट अप ट्रेंड मध्ये, डाऊन ट्रेंड मध्ये, मार्केटमध्ये कुठली सेक्टर आता बूम मध्ये आहे. जसं आता केमिकल सेक्टर एक चांगलं आहे, फार्मा चांगलं आहे, IT चांगलं आहे. तसं मला मार्केटचं स्ट्रक्चर एक ओव्हरऑल माहिती पाहिजे की मार्केटमध्ये काय सेक्टर्स आहेत. बरोबर आहे. मी कंपनी जी एखादी सिलेक्ट केली ती कुठल्या सेक्टरमध्ये, ती त्या सेक्टरच्या टॉपर मध्ये येते का. अशा काही बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्हाला बघाव्या लागतील मार्केट स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो ट्रेंड. हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. दिस इज अ रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर. स्टार मार्क करतोय मी. ठीक आहे. तुम्हाला स्टॉकचा अंडर नीट तुमचा त्याचा जो अंडरलाईन ट्रेंड आहे त्याचा, तो मुळातला समजायला हवा. की समजा एशियन पेंट्स तो जर 10-15 दिवस पडलाय. ठीक आहे. पण त्याचा 2008 पासूनचा ट्रेंड काय, इट इज इन अप ट्रेंड ओनली. बरोबर. म्हणजे स्टॉक मधला ट्रेंड
कळणं गरजेचं आहे. एखादं मार्केट खूप खाली पडतंय, पण एशियन पेंट्स हा ऑलरेडी त्याच्या मुळातला ट्रेंड अप ट्रेंड आहे. त्यामुळे ज्यावेळी मार्केट वर जायला लागतं त्यावेळी एशियन पेंट सारखे शेअर सगळ्यात आधी धावतात वरती, कारण की मुळात त्यांचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. अशा ट्रेंडला जास्त करेक्शन येत नाही. पटकन इन्स्टिट्यूशन वगैरे जो असतात ते मोठे प्लेयर येऊन बाय करतात आणि स्टॉक तो परत नवीन हायकडे जातो. त्यामुळे मुळात डाऊन ट्रेंड जर असेल, एखाद्या स्टॉकचा ट्रेंड डाऊन आहे आणि तो वर चाललाय, का वर चाललाय? कारण की मुळात मार्केट वर चाललंय. पण ज्यावेळी मार्केटमध्ये करेक्शन येतं त्यावेळी मुळातला जो डाऊन ट्रेंड असेल तर तो शेअर पटकन खाली पडतो. कारण की जी रॅली आलेली असते तिथे सेलिंग होतं, जे मुळातले वरचे लोक अडकलेले असतात जुन्या प्राइसला ते सगळे सेल ऑफ करतात आणि तो शेअर परत डाऊन ट्रेंड, त्याचा जो मुळातला ट्रेंड आहे तो पकडतो. साईड वेज ट्रेंडचं पण तेच आहे. जर एखादा ट्रेंड काहीच नसेल, तो फक्त एखाद्या ट्रेंड मध्ये फिरत असेल, दोन्ही साईडला काही त्याच्यामध्ये मुवमेंट असेल, अशा ह्याच्यात तो तसाच राहतो. मार्केट करेक्ट झालं आणि तो त्याच्या अप्पर रेंजला असेल, तो तिथे पटकन त्याच्या खालच्या रेंजला येतो आणि इथे परत महिनोन महिने तिथे अडकून राहतो. सो आपण कुठल्या ट्रेंड मध्ये आहोत ते बघणं पण गरजेचं आहे बिफोर टेकिंग एंट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो पॉइंट कोर झोन. व्हॉट इज कोर झोन? म्हणजे फेअर व्हॅल्यू इन शॉर्ट, की आपण एखादा ट्रेड घेतोय किंवा आपल्याला ब्रेकआउट दिसलं एखादा, पण ते फेअर व्हॅल्यूला आहे का? पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे. तो अनचार्टर्ड टेरिटरीला एखादी गोष्ट असेल, म्हणजे एखादा शेअरने नवीन हाय बनवलाय, ठीक आहे, असा एखादा त्याचा जुना हा प्रिव्हियस हाय होता आणि शेअर गॅपअप उघडला एखाद्या दुसऱ्या दिवशी. नाव देर इज नो फेअर व्हॅल्यू, और तिथे काही तुम्हाला तिथे आधार घ्यायला काही नाही. इथे बाय करणं हे नेहमी रिस्की असतं. तुम्ही कुठे बाय करू शकता? इथे जर त्याने रिटेस्ट केली ती लेवल, त्याचा जुना जो हाय होता तो त्याचा आता नवीन सपोर्ट बनलाय, ठीक आहे, इथून तो जर वर जायला लागला आणि इथे त्याने सपोर्ट घेतला तर तुम्ही इथे तो बाय करू शकता. बट इन्स्टेड ऑफ बाईंग हिअर, कारण इथे काही त्याला बेसच नाहीये या वरच्या प्राइसवर बाय करायला. हा खाली येऊ शकतो किंवा अजूनही वर जाऊ शकतो. बरोबर, इथे काहीच तुम्हाला तिथे गेसिंग करू शकत नाही कुठल्याच प्रकारचं. तो त्याचे कोअर झोन म्हणजे काय म्हणतात त्याला, की व्हॅल्यू एरिया पण म्हणतात ऍक्च्युली त्याला. ठीक आहे. व्हॅल्यू एरियामध्ये तुमचं नेहमी बाईंग पाहिजे. आता व्हॅल्यू एरियामध्ये बाईंग कसं करणार? तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. बरोबर आहे, तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी एक बेस धरावा लागतो. तो बेस धरण्यासाठी काही टूल्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. एक सेकंड. तर हा तुम्ही काढू शकता मुव्हिंग ॲव्हरेजने किंवा ट्रेंड लाईन्सने, प्राइस पॅटर्न्सने, डिमांड सप्लाय झोनने, जी तुमची स्टाईल आहे ट्रेडिंगची बेसिकली. ठीक आहे. त्या कुठल्याही तुम्ही स्टाईलला तुम्ही जर पकडलं तर तिथून तुम्ही त्याची कोर झोन किंवा कोर व्हॅल्यू काढू शकता. आता समजा 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज वर आलो मी. ठीक आहे. एखादा जनरली असं म्हणतात की 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज ही जबरदस्त फेअर व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये. कारण की 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय, की 200 ट्रेडिंग दिवस. म्हणजे साधारण एक वर्षभराचा आपण एखाद्या कंपनीचा हिस्टॉरिकल डेटा काढला तर 200 दिवसच तो शेअर ट्रेंडिंग असतो. बाकीचे दिवस सुट्ट्या तरी असतात, वीकली ऑफ असतात किंवा अनट्रेंडिंग दिवस असतात. त्यामुळे 200 दिवसाची त्याची जी कामगिरी असते ती खरं तर त्याचा जो ॲव्हरेज असतो तो महत्वाचा मानला जातो. तर समजा 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेजवर तुम्ही ट्रेडिंग करताय, तर ज्याच्या वेळी प्राइस 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला अप्रोच करते, ते पॉइंट तुमचा डेटा पॉइंट तुमचा महत्वाचा आहे. ठीक आहे. ज्या वेळी प्राइस 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्याही 30-40% वर ट्रेड करते, 30%च्याही वर ट्रेड करते, अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या सिस्टीमने बाय सिग्नल दिला तर तो फेअर व्हॅल्यू नाहीये ती एंटर करायची. इट्स नॉट अ गुड आयडिया टू एंटर हिअर. बट इफ दॅट शेअर इज इन द रेंज ऑफ ±10%च्या रेंजमध्ये तो आहे, तर हा जो झोन आहे ±10%चा 200 दिवसाला जो बेस धरून मी केला, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला ऍक्शन झाली, देन इट इज ऑलवेज अ गुड आयडिया टू बाय और ऍड अ गुड शेअर. आता एशियन पेंट्सच आपण एक्झाम्पल घेतलं, एशियन पेंट्स बद्दल आपण बोलतोय, एशियन पेंट्सचं जे मी एक्झाम्पल घेतलं आता 200 दिवसाच्या ऍव्हरेजला लागून. ठीक आहे. आय विल ओपन एशियन पेंट्स. ओके, दिस इज एशियन पेंट्सचा चार्ट. ह्याला मी थोडं झूम आउट करतो.
200 दिवसाचा इथे मी लावलेला आहे चार्ट, ठीक आहे. तर एशियन पेंट्स 2011 सालापासून किती वेळा 200 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजवर आलाय? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5, 6, 7, इथे डबल बॉटम गेलाय 8. हा कोरोनाची वेळ होती म्हणून इथे कन्सोलिडेशन केले 9, राईट. फक्त 9 वेळा तो 200 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेजवर आलाय 9 वर्षात, बरोबर. आणि अजूनही तो त्याची प्राइस अजून कायच्या काय वर आहे, म्हणजे इथे आता बाय करणं ही नॉट अ गुड आयडिया. 9 आणि इथे 10, हे अजून एक पॉईंट आपण पकडूया. इथेही तो एकदा जवळ येऊन गेला आत्तामध्ये. म्हणजे हे आपल्याला काय सांगते की इथे एंट्री नाही करायची. कोणी इथे एंट्री केली असती तर काय झालं असतं, इथून करेक्ट झाला, मग तो नवीन हाय बनवेपर्यंत त्याचा इतका वेळ वाया गेला असता ऍक्च्युली. पण त्याने जर इथे बाय केलं असतं तर वेळही वाया नसता गेला आणि त्याला एक प्रॉपर एंट्री पण मिळाली असते. सो ऑलवेज कन्सिडर युअर एंट्री पॉइंट्स. असेच बरेच एंट्री पॉइंट्स आहेत. आता कोण डिमांड सप्लाय झोनवर बाय करताय, ठीक आहे, आता इथे मी डिमांड सप्लाय ड्रॉ केला असा फॉर एक्झाम्पल. ह्या डिमांड सप्लाय मी ड्रॉ केला, हा रेजिस्टन्स होता, इथे त्याला त्रास होत होता ह्या झोन काढायला, हा त्याने उडवला, इथे रिटेस्ट केला. परत कोरोनाच्या वेळी जो फॉल आला तो बरोबर पूर्वीच्या रेजिस्टन्स होता जो आता सपोर्टचं काम करतोय. म्हणजे हा इथे डिमांड झोन होता त्याचा, इथे बरोबर ज्याला कोणाला बाईंग जमलं त्याला एक चांगली रॅली घेता आली. हेच जर इथे कोणी बाय केलं असतं दॅन दिस तर एवढं नसतं जमलं, बरोबर आहे. मग काय झालं, हा एक रेजिस्टन्स जो होता तो आता डिमांड बनला, म्हणजे ज्यांची इथे एंट्री मिस झाली त्यांनी इथे एंट्री घेतली. परत तेच करतोय तो. एवढी वरची रॅली आली, इथे एंट्री ज्याने केली असती तो इतके दिवस अडकला असता. पण त्याने वाट बघितली, जर कोणी ते वाट बघितली असती आणि हा ब्रेकआउट लेवलच्या इथे आल्यावर परत कोणी बाय केला असतं त्याला एक चांगली मुवमेंट मिळाली असते, ठीक आहे. सो दिस इज कोर एरिया. तुम्हाला एखाद्या शेअरचा कोर एरिया व्हॅल्यू त्याची माहित असणं गरजेचं आहे. रॅन्डमली कुठेही आपल्याला एंट्री नाही करायची, जरी तुम्ही इन्व्हेस्टर असलात तरी पण. आणि स्विंग ट्रेडरला तर ही गोष्ट खूप महत्वाची असते, कुठेही एंट्री केली तर कॅपिटल अडकतं, बरोबर आहे. सो तुम्हाला कुठलाही तुमचा ट्रेडिंग स्टाईल असेल ती वापरा, ट्रेंड लाईन सपोर्ट असेल तर ट्रेंड लाईन सपोर्ट वापरा, बट कोर व्हॅल्यूच्या इथे आपला एंट्री आहे का आता ते बघणं खूप गरजेचं आहे. सेकंड थिंग इज रिस्क रिवॉर्ड रेशो, बरोबर आहे. की समजा मी इथे काय एक्स प्राइसला मी इथे बाय करतोय, तर माझा स्टॉप लॉस कुठे ते आधी शोधणं गरजेचं आहे, बरोबर आहे. की असा स्विंग लो समजा असेल आणि हा माझा स्टॉप लॉस असेल, बरोबर आहे, हा माझा स्टॉप लॉस असेल, तर मला टार्गेट वरती किती मिळतंय ते आधी गणित करणं गरजेचं आहे. समजा एखादा शेअर इतका वरती चाललाय आणि तुम्ही इथे एंट्री इथे करताय, तर स्विंग लो इथे कुठेतरी आहे, तर आता अपसाईड काहीच उरली नाहीये त्याच्याकडे, बरोबर आहे. इथे त्याचा कुठला तरी रेजिस्टन्स प्रिव्हियस असेल आणि हा इथे एक बेस इथे रेजिस्टन्स असेल त्याचा, तुम्ही इथे एंट्री घेताय आता, तर वरची साईड काहीच नाहीये, पण डाऊन साईड जर आली तर तो बराच खाली जाऊ शकतो, म्हणजे ते रिस्क रिवॉर्ड निगेटिव्ह आहे. सो ऑलवेज फाइंड 1:2 ऍटलीस्ट रिस्क रिवॉर्ड ट्रेड्स. 1:3 आणि 1:4 तर आपल्याला मिळतातच. माझी जी पर्सनल ट्रेडिंग स्टाईल आहे ती माझी साधारण 1:4 चे रिस्क रिवॉर्ड असतात, पण 1:2 जरी मिळाला तुम्हाला तरी तो चांगला आहे. सो बिफोर टेकिंग एंट्री यू हॅव टू फोकस ऑन 1:2 बेसिकली रिस्क रिवॉर्ड रेशो. त्याच्या खाली 1:1 असेल तरी काही अर्थ नाही त्याच्यामध्ये, इट्स नॉट गुड. सो 1:2 किमान हवा स्विंग ट्रेडिंग साठी, आणि इन्व्हेस्टिंग साठी तर ऑफकोर्स 1:6 1:10 पण आपण बघतो. त्याच्यानंतर येते एंट्री, ठीक आहे. एंट्री फार महत्वाची आहे. सगळं झालं तुम्हाला, सगळं तुमच्या रिस्क रिवॉर्ड पण बसतोय तुमचा, त्याच्यानंतर तुमच्या व्हॅल्यू एरियामध्ये पण तो ट्रेड येतोय, ठीक आहे, 200 दिवसाच्या आसपास पण तो ट्रेड येतोय. आता एंट्री घ्यायची कधी बेसिकली, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला लागतात काही गोष्टी, ठीक आहे. त्या असतात ओपन हाय लो क्लोज, पहिली गोष्ट म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि व्हॉल्यूम, हे एंट्री ट्रिगर, हे डेटा पॉइंट्स तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. ओपन हाय लो क्लोज म्हणजे काय, समजा एखादा सेटअप असा आहे, इथे एखादा फॉल येतोय, करेक्शन येतोय इकडे, त्याच्यानंतर एखादी जर कॅन्डल अशी बनली ज्याचा हाय आणि क्लोज हा गेल्या अनेक दिवसांच्या हाय क्लोज पेक्षा वरती आहे, तर हा तुमचा प्रॉपर एंट्री ट्रिगर आहे. किंवा कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बघताय तुम्ही, जर कॅन्डलस्टिक्स ही प्रॉपर बनलेली आहे विथ लेस शॅडोज आणि प्रॉपर बॉडी, म्हणजे जी टोटल कंट्रोल बुलिश कॅन्डल आपण म्हणतो तशी जर बनली आहे तुमची एखादी, आणि मग तिने ब्रेकआउट दिले, देन इट इज अ रिअली गुड टाइम टू एंटर. किंवा व्हॉल्यूम हा गेल्या काही दिवसांचा व्हॉल्यूम, ऍव्हरेज व्हॉल्यूम फार कमी होता आणि सडनली ब्रेकआउटच्या वेळी हा जवळजवळ 5 पट व्हॉल्यूमने इथे कोणतरी ब्रेकआउट दिलाय,
देन इट इज अ रिअली गुड एंट्री पॉइंट की येस कोणतरी मोठा प्लेअर इथे एंटर झालाय आता. हेच जर कॅन्डलस्टिक काहीतरी अशी असेल, अशी कॅन्डलस्टिकने ब्रेकआउट दिलं किंवा निगेटिव्ह कॅन्डलस्टिकने ब्रेकआउट दिलं, देन देर इज नो पॉइंट. पटकन एंट्री करायची नाहीये ते. यू हॅव टू वेट फॉर सम मोर डेज. इथे अजून प्राइस ऍक्शन काय डेव्हलप होते का ते बघावं लागेल तुम्हाला. लगेच इथे एंट्री करायची नाही तुम्हाला. ठीक आहे. तर ही झाली एंट्री ट्रिगर पॉइंट. नाव लास्ट बट नॉट लिस्ट इज एक्झिट. फार कमी लोक एक्झिट वर बोलतात. करेक्ट. एंट्री घ्यायला तर आपल्याकडे बरेच कॉल सर्व्हिस आहेत, पेड सर्व्हिसेस आहेत, त्याच्या न्यूज चॅनल वाले आहेत, बोंबलत असतात. पण व्हॉट अबाउट एक्झिट? कोणीच एक्झिट बद्दल बोलत नाही. आणि बरेच वेळेला मोठ्या मोठ्या ट्रेडरची पण एक्झिटच्या वेळी गोंधळ होतो, कारण की कधी कधी एक्झिट लवकर, प्री मॅच्युअर एक्झिट पण प्रॉपर क्राईम आहे. करेक्ट. कारण की त्याच्यानंतर तो स्टॉक जर 200-200% चालला तर तो तुमचा क्राईम आहे. तुम्ही एवढा मोठी ऑपॉर्च्युनिटी वाया घालवली. किंवा तुम्ही चुकलाय हे तुम्हाला कळतंय आणि तो शेअर खाली चाललाय तरी पण त्या ट्रेडमध्ये बसून राहणं, जे तुम्ही प्रॉफिटमध्ये बसायला हवं होतं ते तुम्ही लॉसमध्ये बसताय, दॅट इज ऑल्सो क्राईम. करेक्ट. सो एंट्री बरेच वेळेला बरोबर येते आपली, की आपल्याला ब्रेकआउट कळतात, आपल्याला 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज कळतात, पण एक्झिट कुठे करायची ते कळत नाही प्रॉपरली. सो त्याच्यासाठी काय करायचं बेसिकली? सो एक्झिटसाठी तुमचं टार्गेट तुम्ही आधी फिक्स करायचं ट्रेड घेण्याच्या आधीच, की मी कुठे निघणार आहे, माझा एक्झिट काय प्लॅन आहे. एक्झिट प्लॅन तुमचा असला पाहिजे टार्गेटवर. ठीक आहे. तुम्हाला समजा एखादा ट्रेड असा आहे, बरोबर आहे, आता त्याचा रेझिस्टन्स आहे आणि तुम्हाला इथे काहीतरी एक ट्रेड तुमचा मिळालाय, देन यू नो की हा माझा स्विंग लो, माझा रिस्क रिस्क आहे एवढी आणि हा माझा रिवॉर्ड आहे. सो आय विल एक्झिट ॲट दिस पॉईंट. हा झाला तुमचा एक्झिट प्लॅन. करेक्ट. की तुम्हाला स्टॉप लॉस पण तुम्ही इथे ठेवताय की कुठे निघालं पाहिजे मला, पण त्यावेळी तो फॉलो करायचा. स्टॉप लॉस हे फॉलो करण्यासाठीच असतात, डोक्यात नाही ठेवायचं स्टॉप लॉस. सिस्टीम मध्ये तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे, की जर मी रॉंग झालो इथून, जर हा जर तुटला तर हा पण एक तुटायची शक्यता आहे, आणि हा जर लो तुटला तर गेला शेअर खाली, माझं कॅपिटल खूप लॉक होईल आणि नाहीतर मग प्रॉब्लेम होईल किंवा माझं नुकसान भरपूर होईल स्टॉप लॉस जर मी लावला नाही तर. स्पेशली फॉर डे ट्रेडर्स आणखी इंट्रा डे ऑप्शन जे करतात त्यांच्यासाठी स्टॉप लॉस तर फार महत्वाचा आहे. ज्यांच्यासाठी जे चांगल्या कंपन्या आहेत त्यांचं काही जास्तीत जास्त दिवस लागतील, भरपूर दिवस लागतील वर यायला, अजून त्याच्यावर काय होणार नाही कारण कंपन्या चांगल्या निवडल्यात. स्टील आय विल ऍडवाइस की स्विंग ट्रेडिंग मध्ये स्टॉप लॉस लावून ते कॅपिटल फ्री करणं आणि तो दुसऱ्या ट्रेडमध्ये टाकणं हे जास्त चांगलं असतं. ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय, तो ट्रेलिंग करायचा एक मेथड असते. ठीक आहे. समजा काय होतंय की इथे एखादा तुमचा हे झालाय की तुम्ही ट्रेड घेतला तिथे, ठीक आहे, तुमचं त्याचं टार्गेट हे होतं, त्या टार्गेटवर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पोझिशनच्या 80% पोझिशन कापायची किंवा 70%, व्हॉट एव्हर ऍज पर युअर ऍपिटाईट. 70% प्रॉफिट तुम्ही इथे बुक करायचा. ठीक आहे. आता उरले 30% पोझिशन तुमच्या. तुम्हाला जर वाटते की हा ट्रेड अजून मोठा बनणार आहे, अजून चांगले व्हॉल्यूम ऍड ऑन होत चाललेत आणि कंपनी पण चांगली परफॉर्म करते, आता ती घाई करायची गरज नाहीये, मग काय होईल, तो तिथून परत एक करेक्शन येईल. त्या करेक्शनच्या वेळी तुम्ही इथे अजून 10% पोझिशन ऍड करू शकता खालच्या प्राइसला. म्हणजे आता तुमच्याकडे झाल्या 40% पोझिशन. ठीक आहे. आता 40% पोझिशनने परत इथून एक नवीन ब्रेकआउट दिलं, मग काय करायचं की जो तुमचा इनिशियल खालचा स्टॉप लॉस होता तो तुमच्या बाईंग प्राइसला येणार. आता जिथे तुम्ही नवीन 10% ऍड केले, जिथे तो नव्याने करेक्ट झाला, तिथे तुम्ही तुमची पोझिशन शिफ्ट करायची 40%च्या स्टॉप लॉसची. ठीक आहे. मग काय होईल, तो स्टॉक परत वर जाईल आणि तो परत समजा इथून त्याने हा एक रेजिस्टन्स उडवला. ठीक आहे. ज्यावेळी तो हा रेजिस्टन्स उडवतो त्यावेळी हा स्टॉप लॉस तुमचा अर्लियर रेजिस्टन्सच्या इथे आणून ठेवायचा, जो आता नवीन त्याचा सपोर्ट झालेला असतो. परत हा इथे टिकला, ह्याने छोटे मोठे इथे टाइम स्पेंड केला आणि ह्याने परत जर वरची मुवमेंट दिली, देन सडनली सगळं तुम्ही घेऊन ह्या इथे आणून ठेवणार तुमचा स्टॉप लॉस. म्हणजे काय करताय तुम्ही, तुमचा स्टॉप लॉस टार्गेट ट्रेल करत चाललाय, स्टॉप लॉस वरवर नेत. अशा प्रकारे तुम्ही वरवर नेत ज्यावेळी तो सगळा तुमचा फायनल स्टॉप लॉस उडवतो त्यावेळी तुमच्याकडे एक मोठा चंक प्रॉफिट आलेला असतो. सो दिस वे यू कॅन एक्झिट. तुम्ही एकदा तुमच्या 1:2 1:3 प्रमाणे एक्झिट होऊ शकता किंवा ट्रेल करू शकता जर बरोबर आलात तर, किंवा जर चुकलात तर देन यू हॅव टू एक्झिट ऍट एनी कॉस्ट. तुम्हाला एक्झिट करायचंच आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ट्रेड करताना बघणं गरजेचं आहे. सो येस, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं आशा करतो. आणि जर काही तुम्हाला पर्सनल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील किंवा ट्रेडमध्ये अजूनही काही गोंधळ होत असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता. तर माझा नंबर मी इथे नोट डाऊन करून ठेवतो. हा माझा नंबर आहे 9819
423406 हा माझा नंबर आहे. ह्याच्यावर मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता आणि युट्यूबवर मी आता टाकेनच, त्याच्यातही मी अपडेट करेन. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड हॅव अ नाईस वीकेंड.